स्थूल देह तयार होणार. मग आपण हा झाला अन्नमय कोश आहे ना. प्राणमय कोश म्हणजे 5 कर्म इंद्रिय, हात पाय वाणी भूत उपस्थ है ना. आणि 5 प्राण, व्यान समान उदान अपान आणि मुख्य प्राण हृदयामध्ये जे राहतो या 10ला मिळून काय म्हणायचं, प्राणमय कोश. पुन्हा मनमय कोश, ज्ञानेंद्रिय 5 आणि मन हा मनमय कोश. आणि विज्ञानमय कोश म्हणजे ज्ञानेंद्रिय 5 आणि बुद्धी हा विज्ञानमय कोश. आणि हे तिन्ही कोश प्राणमय, विज्ञानमय आणि मनोमय सूक्ष्म देहाचे. आणि आनंदमय कोश, ज्या वेळेला आपल्याला आनंद होतो इष्ट वस्तू भेटल्यानंतर, किंवा आनंद आत्म्यापासून असो की विषयापासून असो, पण आनंद होतो ना त्याला. आणि तो आनंद पुन्हा दीर्घकाळ राहतो का, नाही. पण जो आनंद होतो विषयापासून त्याच्यामध्ये आपली बुद्धी स्थिर असल्यामुळे आपलंच भान होतं. पण आपल्याला वाटतं विषयापासून आनंद झाला, पण ती जी जराशी झलक आत्मस्वरूपाची त्याच्यामुळे जो आनंद होतो त्याला मनाचा आनंदमय. त्याचं चिंतन आपलं काल बरंच झालेलं आहे. आणि आता हे जे 5वं प्रकरण हे कशाबद्दल आहे, 3 अवस्था, जागृत अवस्था, स्वप्न अवस्था आणि सुसुप्ती अवस्था. जागृत अवस्थेमध्ये आताच विषय झाला काय काय असतं, ज्ञानेंद्रिय असते, कर्मेंद्रिय असते आणि अंतःकरणाचे 4 भाग असतात. कोणकोणते, मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, अहंकार. मग हे आता आहेत का नाही ज्ञानेंद्रिय, जागे आहेत का नाही, कर्मेंद्रिय जागे आहेत. पुन्हा मन आहे सध्या, मन जे ऐकायला लागलं ना. मग ह्या म्हणजे मन पाहिजे बर का, इंद्रिय पाहिजेत आणि जाणणारा आत्मा पाहिजे, त्याला म्हणते जागृत. काय काय असतं जागृतीमध्ये, इंद्रिय, मन आणि जाणणारा आत्मा म्हणजे आपण. हजर आहेत का नाही सध्या, आहेत. आता स्वप्नामध्ये काय काय असतं, इंद्रिय झोपी गेलेले असतात, इंद्रिय नसते. तुम्ही स्वप्नात झाडावर जाता तिथे फळं पाहता, मग हे डोळे असतात है ना. म्हणजे हे इंद्रिय तिथे नाही, फक्त तिथे काय असतं, आत्मा म्हणजे तुम्ही आणि मन. मनाबरोबर खेळत, मन खेळत राहतं, इंद्रिय गेलं झोपे. आता कशामध्ये, स्वप्नामध्ये, तिथं दुसरेच इंद्रिय येते है ना. आता सुसुप्तीमध्ये मन बी नाही आणि इंद्रिय बी नाही, फक्त तुम्ही असता. मग जो म्हणतो ना ती अज्ञानाच आहे. सुसुप्तीमध्ये कारण देह है ना. मग कारण देहामध्ये जी सुसुप्ती अवस्था असते तिच्यामध्ये सुखाचा अनुभव येतो बर का. आणि मग जागा झालं काय म्हणते, आणि काही अज्ञान बी असतं, जागा झाल्यावर म्हणतो मी सुखाने झोपलो, मला काही कळत नव्हतं. म्हणजे सुखाचा अनुभव येतो, पण त्या ठिकाणी ही आठवण येते, त्या ठिकाणी सुख भोगल्याची आठवण येते. आणि मला काही कळत नव्हतं म्हणजे अज्ञान बी आहे. हे का कधी कळत, जागा झाली. त्या ठिकाणी का कळत नाही, कारण तिथं साधनं नाहीत ना, इंद्रिय नाहीत तिथं, पुन्हा मन नाही. म्हणून त्या ठिकाणची आठवण म्हणजे स्मृती ज्ञान जागृती. अशी जागृती अवस्थेबद्दल सांगितलं भाऊ. जागृत अवस्था म्हणजे काय है ना. तुमच्या ध्यानात आलं इंद्रिय पाहिजेत, पुन्हा ज्ञानेंद्रिय 5, कर्मेंद्रिय 5 आणि मन बुद्धी चित्त अहंकार हे 14 असले याला म्हणते जागृती. पण जागृतीमध्ये काय होतं, समजा आता डोळा आहे, पाहण्याचा व्यवहार कसा होतो बघा. डोळा आहे, डोळा पाहायला रूप लागत नाही, पुढं काही नसलं तर काही दिसत. मग डोळा पाहिजे, रूप पाहिजे आणि त्याची देवता हजर पाहिजे. सूर्य देवता आहे कशाची, डोळ्याची. तर पाहण्याचा जर समजा डोळा नसला तर पाहण्याचं समजा वस्तू बी रूप बी आहे एखादी आणि त्याची देवता बी आहे, पण डोळाच नाही, मग दिसेल का, नाही. बरं आता डोळा आहे बर का आणि रूप नाही तरी दिसणार नाही. डोळा हे रूप हे पण त्याची देवता हजर नाही तरी बी दिसणार
नाही. मग समजा आता एखादा माणूस काय होतो, जसे आता इंद्रियाची वाणीची देवता कोणती? अग्नी. वाणीची देवता आहे हा. वाणीची देवता अग्नी. वाणीचं काम काय आहे? बोलणं. वचन म्हणजे बोलणं. आता ज्या वेळेला एखाद्याची समजा पाण्यामध्ये मौल्यवान वस्तू पडली, आता पाण्यामध्ये तो जात असताना अग्नीचं पाण्याचं जमत का? मग देवता ते म्हणे आम्ही वरच थांबतो. त्याला वस्तू सापडली, मग बोलता येतं का? कारण देवता वरच थांबलेले आहेत. ते म्हणले पाण्याचं आमचं काही जमत नाही, आम्ही आमचं वर थांबतो, मग आल्यावर येतो येऊ तुमच्या. मग पाण्यामध्ये जातो, बुधी सापडली किंवा नाही सापडली किंवा म्हणता येतं त्याला. सापडली तर म्हणतो का देऊ आनंद झाला, मुदी सापडली, पण त्याला काही बोलता येणार कारण देवता नाही तिथे. त्याला कळाली, ती बुद्धी कळाली, बोलावं वाटायला पण बोलता येत नाही. काहून? तिथं त्याची जी देवता आहे अग्नी, ती वरच थांबलेली. मग वर आल्यावर मग देवता त्याच्याकडे आल्यावर मग म्हणतो हे पाच चिमुदी आहे ना. मग या ठिकाणी जागृतीमध्ये इंद्रिय पाहिजेत, पुन्हा विषय पाहिजेत आणि त्याची देवता पाहिजे. आता इंद्रिय सांगितले तुम्हाला अध्यात्म म्हणून. हे 10 इंद्रिय मन, बुद्धी, चित्त, अहंकार, 14. त्याचे विषय कोणते? आता समजा कानाचा विषय शब्द, डोळ्याचा विषय रूप, नाकाचा विषय गंध, त्वचाचा विषय स्पर्श है ना, आणि जिव्हेचा विषय रस. 5 ज्ञानेंद्रियाचे 5 विषय झाले. कर्म इंद्रियाचे हाताचं काय काम आहे? देणं घेणं खरं. पायाचं काय काम आहे? चलणं, जाणं येणं, हे पायाचं काम आहे. वाणीचं काम काय आहे? बोलणं है ना. बुध उपासनाचं काय काम आहे? मलमूत्र विसर्जन करणं. हे आता त्याचे विषय बी ध्यानात आले, इंद्रिय बी ध्यानात आले. आता तसे हे 10 झाले ना. आता आता मनाचं काय काम आहे? संकल्प विकल्प कर्म, हे मनाचं काम. त्याचा विषय ठेव. मग मनाचा विषय काय? संकल्प करणं, जावा का नाही जावा, जेवा का नाही जावा, असं मनामध्ये चलबिचल. बुद्धीचं काय काम आहे? निश्चय करणं. निश्चय करणे बुद्धी म्हणते आता जायचंच आपल्याला प्रवचनाला, कीर्तनाला. मनाचं आपलं चित्ताचं काम काय आहे? चिंतन करणं. आणि अहंकाराचं काय काम आहे? अभिमान धरीत राहणं. अहंकार अभिमान म्हणजे अंतःकरणाचे 4 भाग केले. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. या अंतःकरणाचे 4 भाग. आणि त्या 4 भागाने आता हे सध्या आहेत का नाही इथं? आहेत ना. मन आहे तुम्हाला, बुद्धी, चित्त, अहंकार. मनाची देवता कोणती आहे? चंद्र है ना. बुद्धीची देवता ब्रह्म है ना. आणि चित्ताची देवता नारायण घ्या किंवा वासुदेव घ्या किंवा विष्णू घ्या, तिन्हीपैकी कोणती बी एक धरा. आणि अहंकाराची देवता रुद्र किंवा रुद्र घ्या नाही तर यम घ्या, असं दोन्ही तिन्ही रुद्र दिलेले. हा, या ठिकाणी 5 ज्ञानेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रियाचे विषय आणि 5 ज्ञानेंद्रियाची देवता असल्याशिवाय व्यवहार होत नाही. एक जर कमी असलं, आता डोळा आहे, विषय, रूप आहे, पण देवता सूर्य हजरता तिथं दिसत नाही है ना. मग ह्या देवता फार महत्वाच्या. इंद्रिय आपल्याला इंद्रियाद्वारे कळत नाही, तर अनुमान प्रत्यक्ष. आणि देवता सुद्धा कशा आता अनुमान प्रत्यक्ष, त्याच्या पुढे इंद्रियाद्वारे अनुभव. ज्या अर्थी समजा डॉक्टरला मेळ लागत नाही कधी कधी, किंवा तो कान चांगला आहे हो, सूर्यंत्र चांगलं, पण ऐकू कसं येईना. तिथं देवता नाही, हे देवता थोडीच त्याला माहिती. देवता घर समजा एखाद्या माणसं सगळं पोट चेक केलं हो, पण काहीच नाही पोटात, पण यायचं दुखत म्हणतं. मग त्या तिथला समान वायू काय झाला? घुसला ना तुमच्यावर. आणि ते समान वायू पहा कळत नाही डॉक्टरला, किंवा आताडे पाहिजे, रक्त पाहिजे, सगळं तपासित, सगळं नील रिपोर्ट येतो, पण पोट थांबत का? समान वायू तिथं काम काय? ह्याचा अर्थ आपण समान वायू नाही. मग हे जे वेदांत शास्त्र आहे, हे आपल्याला सगळे नाक हे समजा श्वासोश्वास चालू आहे, पण सुगंध दुर्गंध कळा. मग तिथं कोणती देवता हजर नाही? अश्विनी कुमार देवता हजर नसलं कसं आहे?
आता जीव आहे तिथे ती पाहिजे ना हजर. कोणती देवता आहे जिमेची? वरुण देवता. मग आता ही देवता जर नसेल तर आपल्याला आंबट खारट तुरट काही कळणार नाही. म्हणजे जागृतीमध्ये 14 त्रिक 42 हजर पाहिजे. एक ज्ञानेंद्रिय, त्याचे विषय आणि त्याची देवता है ना. मग आता समजा एक गेर घेता आपण, कान घ्या. कान आहे, शब्द बी पाहिजे आणि त्याची देवता आहे दिशा, ती बी पाहिजे ना. आणि नसेल तर होईल का व्यवहार? नाही. मग आता प्रत्येक ज्ञानेंद्रियाच्या देवता बी आहे, विषय बी पाहिजे, ज्ञानेंद्रिय पाहिजे. तेव्हा जागृतीमध्ये 42 तत्वाचा व्यवहार चालतो. कानाने आपण शब्द ऐकतो, कानाची देवता दिशा आहे. डोळ्याने रूप पाहतो, रूपाची त्याचा विषय रूप आहे डोळ्याचा, त्याची देवता सुख आहे. नाकाने आपण सुगंध दुर्गंध घेतो, त्याची देवता कोण आहे? अश्विनी कुमार. आणि नाकाचा विषय कोणता आहे? सुगंध दुर्गंध घेणं. जीव आहे, जिवेद्वारे आपण रस घेतो, खारट आंबट तुरट, त्याची देवता कोणती आहे? वरुण देवता. आणि त्वचेची देवता आहे दिशा, आपले वायू. वायू हे ना देवता. आणि त्याचं काम आहे त्वचेचं स्पर्श घेणं. मग 5 ज्ञानेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रियाचे विषय तर माहितच आहे तुम्हाला, पण त्याच्या देवता ध्यानात ठेवा है ना. जेवढ्या राहतात तेवढं ठेवा, पण याच्यावरून आपण वेगळे तेवढं ध्यानात. सगळ्यात मोठा की बुवा ह्या 14 42 तत्व मी कसा आहे? मी एक आहे, ह्या अनेक आहे. मी कसा आहे? एक आहे. आणि ह्या अनेक ह्या पुन्हा ह्या जड ह्या त्याला काही कळत. इंद्रियाला कळत काही? इंद्रियाला काही कळत नाही, विषयाला काही कळत नाही. हे कळत कोणाला? मला. मग मी एक आहे. आणि ह्या कधी आता ह्या ज्या जागृती आहे, स्वप्नात आहे काही? स्वप्नात नाही ना. पण स्वप्नात मी आहे का नाही? स्वप्न कोणाला कळत होतं? मनात. आता जागृती कोणाला कळाली? मनात. सुषुप्तीमध्ये कोण आहे? मीच आहे. म्हणजे तिन्ही अवस्थेमध्ये मी आहे. पण तिन्ही अवस्था आता स्वप्न आहे का? नाही. पण सुसुप्ती आहे का आता? नाही. आता जागृतीमध्ये ह्या दोन नाहीत. ज्या वेळेला स्वप्न असतं त्यावेळेला जागृती नाही, सुसुप्ती नाही. ज्या वेळेला सुसुप्ती असतं गाढ झोपेमध्ये, तेव्हा पुढे जागृती, तेव्हा पुढे स्वप्न है ना. मग ह्या एकट्याच येतात. ही एक असली की ह्या दोन्ही नसत्या. पण मी तिन्ही ठिकाणी आहे. म्हणजे मी कसा आहे? अखंड आहे. आणि ह्या अवस्था मी नाही तर माझ्या नाहीत. काऊन मी नाहीत माझ्या नाहीत? कारण हे मी जेव्हा जागृतीत असतो तेव्हा स्वप्न नसतं. मी जो स्वप्नात आहे की जागृती नसते. पण मी तिन्ही ठिकाणी आहे ना. म्हणून मी कसा आहे? अखंड आहे. आणि ह्या खंड आहे, खंड आहे. जागृती गेली की स्वप्न येतं किंवा झोप येते किंवा गाढ झोप येते. मग ह्या ज्या अवस्था आहेत ह्या कशा आहेत? मी नाही, माझ्या नाही. 14 इंद्रियाचा 14 विषय कळाले ना तुम्हाला. कारण ज्ञानेंद्रियाचे विषय माहित तुम्हाला, कर्म इंद्रियाचे विषय माहिती आहे. हात म्हणलं की देणं घेणं, पाय म्हणलं की चालणं, वाणी म्हणलं की बोलणं, दूध उपस्थ म्हणलं की मल विसर्जन, त्याचं काम आहे ते है ना. मग त्याच्या देवता माहीत झाल्या. मनाची देवता, पुन्हा बुद्धीची देवता आहे, वेगळ्या वेगळ्या देवता आहेत आणि त्याचे काम बी माहित आहेत. मग ह्या 14 विषय, 14 ज्ञानेंद्रिय, 14 देवता, अच्छा 42 तत्व सध्या हजर येतील है ना. म्हणून याला जागृती म्हणतो आपण. तेच इथे या ठिकाणी लिहिले. 5 ज्ञानेंद्रियाचे विषय शब्द स्पर्श रूप रस गंध. 5 कर्मेंद्रियाचे विषय वचन, आदन, येणं जाणं, पायाचं है ना, देणं घेणं हाताचं, पुन्हा रतिभोग, हे असे सगळे जे आहेत मलमूत्र विसर्जन, कर्मेंद्रियाचे विषय ती. मल त्याग. आता अंतकरणाचे अंतकरण चतुष्टयाचे विषय संकल्प विकल्प हे मनाचे विषय, बुद्धीचा आहे. चिंतन चित्त करत. आणि अहमपणा म्हणजे अहंकार, हे अभिमान धरणं या अहंकाराचं काम. या ठिकाणी तेच दिलं पुन्हा पुन्हा वर्णन आपल्याला. जसं कान आहे,
कानाची देवता आहे दिशा आणि त्याचा विषय आहे शब्द. त्वचेची देवता आहे वायू, त्याचा विषय स्पर्श घेणं. डोळ्याची देवता आहे सूर्य आणि त्याचा विषय रूप पाहणं, है ना. जिभेची देवता आहे वरुण आणि त्याचं काय जिभेचं रस घेणं, आंबट खारट तुरट. नाकाची देवता आहे अश्विनी कुमार आणि विषय कोणता आहे गंध, सुगंध दुर्गंध. तसं वाणीची देवता आहे अग्नी, वाणीची देवता आणि त्याचा विषय काय बोलणं. त्याच्यानंतर हाताची देवता आहे इंद्र आणि त्याचं देणं घेणं देवदेव. पायाची देवता आहे उप इंद्र आणि त्याचं काय आहे येणं जाण. उपस्थाती देवता आहे प्रजापती आणि त्याचं काम आहे रतिभोग किंवा मल मूत्र विसर्जन. बुधाची देवता यम आणि मल त्याग करणे. असं हे 5 कर्म इंद्रिय, 5 ज्ञान इंद्रिय. आता हे ग्रंथापेक्षा आपल्या जवळ आहेत. आता जवळ आहेत ना आपल्याला, हात पाय वाणे याला काय पाठ करायची गरज नाही, आपल्या जवळच येते. पुन्हा तुम्हाला मन आहे ना. आता जे मन ऐकायला ना कानाद्वारे शब्द, मनाची देवता आहे चंद्रमा. त्याचं काय काम आहे संकल्प विकल्प करणं. कधी मनामध्ये संकल्प येतो हे काम करायचं, पुन्हा विकल्प येतो जाऊ दे नाही करायचं असं. बुद्धी त्याची देवता आहे ब्रह्मा, तिचं काम आहे निश्चय करणं. चित्त त्याची देवता आहे विष्णू किंवा नारायण आणि चित्ताचं काम आहे चिंतन करणं. अहंकाराची देवता आहे रुद्र आणि अहंपणा धरणं, अभिमान धरणं, हे त्याचं काम आहे. अशा या 14 इंद्रियाच्या 14 देवता, 14 विषय. याला जाणणारा मी याच्यावर वेगळा आहे, हे मी नाही. हे जाणण्याचे साधन आहेत आणि याला म्हणते जागृत अवस्था. आता जागृत अवस्था सध्या आहे. मग अशा जागृत अवस्थेमध्ये या ठिकाणी आता या ठिकाणी ह्या त्रिपुटीचा काय स्वभाव आहे. कारण कान, शब्द आणि त्याची देवता दिशा, 3 झाले नाही. कान 1, पुन्हा शब्द 2 आणि त्याची देवता दिशा 3 झाले ना. मग एका एका इंद्रियाला 3 येत, त्याला म्हणते त्रिपुटी. काय म्हणते त्रिपुटी. या 3 पदार्थाची जी त्रिपुटी त्यातून एक नसली की त्याचा व्यवहार चालत नाही. आता कान आहे, शब्द आहे, पण दिशा नावाची देवता इथं हजर नसल तर ऐकण्याचा व्यवहार होणार नाही. जसे इंद्रिय विषय असून देवता नसल्या तरी व्यवहार चालणार नाही. असे सर्व त्रिपुटी विषय जाणार. तसं डोळ्याचं बी घ्या म्हणले, तसं नाकाचं घ्या. सगळ्या याला 3 लागत. डोळा पाहिजे, रूप पाहिजे, त्याची देवता आहे सूर्य, ते बी पाहिजे हजर. इथं देवता नाव, त्याला नाव दिले देवताना. माझा काय स्वभाव आहे हे कसे जाणार बर का. आता समजा ह्या जागृतीमध्ये मी कोण आहे, माझा काय स्वभाव आहे बघायचं असे कसे जाणवते म्हणजे. त्रिपुटीच्या पूर्णते तसे मी जाणवतो. आता समजा कान आहे, आता ऐकू याला पण मी जाणतो आणि ऐकू येत नाही याला पण मी जाणतो. म्हणजे त्रिपुटी पूर्ण झाली. ऐकू यायला म्हणजे त्रिपुटी पूर्ण आहे आता. म्हणजे याला मी जाणतो. कधी कधी ऐकू येत नाही त्याला बी मी जाणतो. म्हणजे या ठिकाणी त्रिपुटीच्या पूर्णतेत तसे मी जाणतो, तिच्या अपूर्णतेस म्हणजे अभावासही जाणतो. तसेच त्रिपुटीने चालणाऱ्या व्यवहारासही जाणतो. व्यवहार चालत नाही त्यासही मी जाणतो. असा माझा स्वभाव. मला दोन्ही कळत. ऐकू यायला हे बी कळत ना, आता ऐकू ये नाही हे बी कळत. म्हणजे त्रिपुटीचा व्यवहार चालू आहे हे बी मला कळत. आता त्रिपुटी बंद पडली, एक नसल याच्यामध्ये, तर मग काय डोळ्याने दिसत नाही, मग त्रिपुटी बंद पडली. मग काय होतं हे बी मला कळत. म्हणजे मी जाणणार आहे, हे आहेत म्हणून बी जाणणार आहे आणि हे नाहीत म्हणून बी जाणणारा मी आहे. म्हणजे मी सतत आहे की नाही. मग हे नसलं तरी मी आहे आणि हे असले तरी मी आहे. यावरून काय सिद्ध होत. आता समजा हे डोळ्याने दिसणं आहे सध्या, पण दिसणं बंद झाल्यावर या काय सिद्ध होतं. त्रिपुटीच्या योगाने जिच्या ठिकाणी व्यवहार चालतो ती जागृत अवस्था होय असं सिद्ध होत. आता
सगळे चालू आहेत ना इंद्रिय आपले, कानाने ऐकवायला, डोळ्याने दिसायला. म्हणजे ह्या अवस्थेला कोणती अवस्था म्हणायचं? जागृत अवस्था. कानीने ऐकून, डोळ्याने दिसणं, नाकाने गंध येणं. आता सध्या आपलं जागृत अवस्थेमध्ये आपण आहोत. मग ही जागृत अवस्था आहे. जागृत अवस्थेच्या ठिकाणी जीवाचे स्थान, वाचा, भोग, शक्ती, गुण, जागृती अभिमानाच्या योगाने जीवाचे नाव काय आहे? आता या ठिकाणी काय विचारला प्रश्न? जागृतीमध्ये या जीवाला काय म्हणतात? आपल्याला ते झालेलं आहे. किंवा सांगतात हा, जागृत अवस्था हे त्रस्त है ना. मग जागृत अवस्थेमध्ये जीवाचे ठिकाण कुठे आहे जास्त प्रमाणात? डोळ्याच्या डोळ्याच्या ठिकाणी. जास्त जागृतीमध्ये डोळ्यावर जास्त लक्ष राहत. सगळ्या व्यवहार डोळ्याने चालत. पुन्हा इथं वाचा कोणती आहे? वैखरी वाच. मग जीवाचं स्थान सांगायला कुठं कुठे है ना. मग वैखरी म्हणजे स्पष्ट बोलणं म्हणजे वैखरी वाच. आणि स्थूल भोग कोणते भोग आहे तिथं? स्थूल भोग जाण, क्रियाशक्ती. जागृतीमध्ये क्रिया होतात. स्वप्नामध्ये आपण झाडावर चढलो, अशी क्रिया होते का नुसती दिसती? आणि इथं झाडावर चढल्याची क्रिया होती. आता तुम्ही पाणी प्यायले, ही क्रिया होईल ना इथं जागृतीत. स्वप्नामध्ये पाणी प्यायलं, पाणी थोडंच प्यायलं किंवा जेवण केलं स्वप्नात. मग आपण आता झोपी गेल्यावर पुन्हा भूक लागल्यावर काय म्हणता? आता जेवले तुम्ही? असं जमतं का? स्वप्नामध्ये आता जेवलं ना आता पुन्हा लगेच बसतात काय? पण स्वप्नात क्रिया होत नाही, नुसतं ज्ञान होत है ना. ज्ञान होत, क्रिया होत नाही. इथं काय होती? क्रिया होती. म्हणून क्रियाशक्ती रजगुण मान. ज्या ठिकाणी क्रिया असते तिथे रजगुण असते. पुन्हा आकार मात्रा विश्व आहे. म्हणजे जागृतीमध्ये जे जीव आहे त्याला विश्व अभिमानी म्हणतात. काय म्हणतात? हा प्रश्न विचारला होता आपल्याला. काय विचारला होता? की जागृतीचा अभिमानाने विश्व हे नाव. जागृतीमध्ये जीवाला काय म्हणतात? विश्व अभिमान. आता ते एकच चैतन्य, पण त्याला आता जागृतीमध्ये हे नाव दिलं. हे नाव खोट आहे. जाणणारा मी खरा आहे, मला नाव बी नाही. पण जागृतीमध्ये विश्व अभिमानी या जीवाला नाव देव. जागृत अवस्था कथनाने काय सिद्ध होत? आता आपण जागृत अवस्थेत चिंतन केलं ना, जागृत अवस्थामध्ये 42 तत्व भवा, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. मग हे काय सिद्ध होतं? असा एक प्रश्न निर्माण झाला. जागृत अवस्था असताना हिला मी जाणतो. आता जागृत अवस्थेना हिला कोण जाणायले? तुम्हीच जाणाय है ना. आणि सुषुप्ती अवस्थेच्या, स्वप्न सुषुप्तीच्या ठिकाणी ही नसता येतीच्या आभाला मी जाणतो. बरं, जागृत अवस्था स्वप्नामध्ये आहे का? सुसुप्तीत आहे का? मग तिचा अभाव तिथं आहे का नाही? म्हणजे तिथं नाही ना. कुठं? ही जागृत अवस्था स्वप्नात नाही, ही जागृत अवस्था सुसुप्तीत नाही. म्हणजे तिथं नाही हे मी जाणतो, म्हणजे त्याला अभावाला मी जाणतो. सबब त्यामुळे जागृत अवस्था मी नाही, माझी नाही, स्थूल देहाची. जागृत अवस्था कोणत्या देहाची? स्थूल देहाची. मी हिला जाणणारा साक्षी आहे. हा जागृत अवस्थेला जाणणारे आपण कोण येतं? साक्षी आहोत. घट न्यायाने, जसा घटाचे आपण साक्षी आहेत ना, तसं घट साक्षी न्यायाने हिच्यावर भिन्न आहे ही सिद्ध झाली. पण आता जागृत अवस्था व्यवस्थित कळाली ना आपल्याला. 5 ज्ञानेंद्रिय लागते, 5 कर्मेंद्रिय लागते आणि मनाचे इंद्रिय, आपलं अंतःकरणाचे 4 तुकडे, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. आणि त्याचे विषय आणि त्याच्या देवता, असे 42 तत्व. एका इंद्रियाला 3-3 लागत आहेत. एक डोळा लागतो, रूप लागत, त्याची देवता लागत, तेव्हा दिसण्याचा व्यवहार हो. तसंच हाताला काय लागतं? हात लागत आहे, कर्म इंद्रिय. पुन्हा देण्या घेण्यासाठी वस्तू पाहिजे ना. मग देण्या घेण्याची वस्तू, हा देण्या घेण्याचा व्यवहार हात करते आणि त्याची देवता आहे इंद्र. त्याची देवता आहे त्या हातात असल्याशिवाय देण्या घेण्याचा व्यवहार होत नाही, नाही तर हातात उचलत नाही. बरं का.
हातातली देवता निघून गेली ना, आपण मग तो अर्धांगपाळी झाला. असं हे सगळ्या देवाने हे जे ज्ञान होण्याचं यंत्र तयार केलं, याचा आपल्याला उगम कधी होईल डॉक्टरलाच कळत नाही लवकर. देवता नसल्यावर ते म्हणतो हात तर चांगला आहे बाबा, रक्त वाहत आहे पण उचलत काऊन नाही, तर याची देवता निघून गेली ना. देवतेचं थोडं त्या विज्ञान मध्ये आहे, हे फक्त वेदांत शास्त्रामध्ये याचं चिंतन लक्षात येतं. मग या ठिकाणी ह्या तत्वापासून मग जागृत अवस्था स्वप्न अवस्थेमध्ये नाही, पण मी आहे की नाही तिथं. मग मी जागृत अवस्थेहून वेगळा आहे की नाही, मग जागृत अवस्था मी नाही, माझी नाही. आता या ठिकाणी पुन्हा एक चिंतन, आता स्वप्न अवस्था म्हणजे काय. जागृत अवस्थेत जो पदार्थ पाहिला असेल, काय होतं समजा जागृतीमध्ये जो पदार्थ तुम्ही पाहिला त्याचं ज्ञान कुठं होतं. समजा तुम्ही हत्ती पाहिला जागृत अवस्थेत, मग पुन्हा हत्ती तुमच्या स्वप्नात है ना. जे जे चिंतन दिवसा झालं त्याचं चिंतन कुठं येतं, रात्री स्वप्नात येत. पहा, जो पदार्थ पाहिला असेल किंवा ऐकला असेल, भोगला असेल, त्याचा संस्कार केसाच्या 10व्या अंशाप्रमाणे बारीक हिता नामक जी नाडी कंठाच्या ठिकाणी आहे तिच्यात स्थित असते. मग दिवसा जे जे तुम्ही पाहिलं किंवा ऐकलं, मी एखादी गोष्ट ऐकली ती स्वप्नात येते, मनामध्ये येईल, स्वप्नात म्हणजे मनात येईल. आणि कंठाच्या ते तिथं केस आहे ना आपला, त्या केसाचे उभे 1000 भागा एवढी नाडी, म्हणजे किती सूक्ष्म असेल. केसाचे उभे 1000 भाग करायचे, आडवे नाही बरं का, उभे. आणि त्या उभ्या 1000व्या भागा एवढी बारीक नाडी इथे, आणि त्याच्यामध्ये मनात येतं सगळं. त्या नाडीमध्ये काय, नाडी तर मांसाचीच आहे ना, पण त्या नाडीमध्ये आणि मनामध्ये हे आपल्याला स्वप्न पडत. म्हणजे मनात येतं ना स्वप्न, मन असल्याशिवाय होतं का, नाही. मग जे दिवसा पाहिलं किंवा अचानक कसं की स्वप्न तुम्हाला पडू शकतं, पाहिलेलं नसलेलं सुद्धा, जे कधीच नाही झालं ते सुद्धा स्वप्नात काहीच्या काही होत है ना. तिच्यातल्या निद्राकाळी 5 विषयाचे पदार्थ व त्याचे ज्ञान उद्भवते है ना. निद्राकाळी 5 विषयामध्ये होतं ना, शब्द स्पर्श रूप रस गंध येते ना, त्यापासून जो व्यवहार होतो ती स्वप्न अवस्था. 5 विषय असते ना स्वप्नात बी. निद्रा अवस्थे काळी है ना. स्वप्न अवस्थेच्या ठाई जीवाचे स्थान, वाचा भोग शक्ती गुण स्वप्नाच्या अभिमानाच्या योगाने त्याचे नाव काय. आता इथं पुन्हा एक प्रश्न विचारला आपण. आता जागृतीमध्ये जीवाला काय म्हणते, विश्व अभिमान. तसं स्वप्नामध्ये काय म्हणते पहा. स्वप्नावस्थेमध्ये जीवाचे कंठस्थान, उदरघात आणि कंठ म्हणजे स्वप्न अवस्थेमध्ये जीव कुठं राहतो, कंठस्थान, मन, आणि पुन्हा मध्यमा वाचा. जसं समजा मध्यमा वाच्यामध्ये आपण स्वप्नामध्ये ओरडतो पण आवाज येतो है ना, बोलतो आपण पण आवाज येतो का, आता बोलल्यावर आवाज येतो, त्याला मध्यमा वाचा. पुन्हा स्वप्न अवस्था कंठस्थान, मध्यम वाचा प्रवर्तिक भोग जा. प्रवर्तिक भोग म्हणजे सूक्ष्म है ना. पुन्हा ज्ञान शक्ती सत्वगुण, स्वप्नामध्ये ज्ञान शक्ती असते, ज्ञान होतं क्रिया होत है ना. त्याला कोणता गुण असतो तिथं, सत्व स्वप्नामध्ये. पुन्हा उकार मात्रा तेजस अभिमान, या ठिकाणच्या जीवाला काय म्हणते, तेजस अभिमान.
कुठल्या स्वप्नातल्या जीवाला नाव दिलं ते जर अभिमान. असे या ठिकाणी त्याचं स्थान कोणतं जीवाचं तर कंठस्नान, वाचा कोणती तर मध्यमा वाणी, पुन्हा भोग कोणती तर सूक्ष्म वासनामय भोग, आणि ज्ञान शक्ती, पुन्हा गुण कोणता तिथं सत्वगुण, आणि त्या जीवाला काय म्हणते तेजस अभिमान. असं हे स्वप्न अवस्थेमध्ये जीवाचे नाव आहे. ही स्वप्न अवस्था कथनाने काय सिद्ध झालं आता याचं आपण चिंतन केलं ना. स्वप्न तिथं मनच असतं, मनामध्ये जे दिवसा घडलेलं असतं ते स्वप्नामध्ये येतं. समजा तुम्ही साप पाहिला ते स्वप्नामध्ये येत, तिथं माणूस भेट ओरडत पण आवाज येत है ना. चोर आलेला आपल्याला काय होतं स्वप्न, पण आपण ओरडत असतो पण आवाज येतो का? आवाज येतो. मग या ठिकाणी हे चिंतन केल्यामुळं काय होतं म्हणजे पहा, स्वप्न अवस्था असतानाही मी जाणतो, स्वप्न अवस्थेला मी जाणतो ना. तिथं स्वप्नामध्ये जागृत सुसुप्तीमध्ये ती स्वप्न स्थिती नसता तिच्या आभालाही जाणतो. आता स्वप्न आहे का? मग हे स्वप्न चालू असताना जागृत अवस्था नाही, सुसुप्ती अवस्था नाही. मग हे नाही हे कोणाला कळतं? मलाच है ना. मग या ठिकाणी आणि स्वप्न आहे हे कोणाला स्वप्न पडलं हे कोणाला कळतं? मलाच कळतं. म्हणजे स्वप्न स्थितीला बी मी जाण, स्वप्न अवस्थेमध्ये जागृती नाही, सुसुप्ती नाही, याला बी मी जाणतो. किंवा जागृतीमध्ये स्वप्न नाही, आता तिच्या अभावाला बी मी अभावे ना, आता तिच्या अभावाला बी मीच जाणतो आणि भावाला बी मीच जाणतो. म्हणून ही स्वप्न अवस्था मी नाही व माझी नाही, ती सूक्ष्म देहाची. जसे जागृत अवस्था स्थूल देहाची, ती कोणत्या देहाची? सूक्ष्म देह, म्हणजे मन आहे तिथं फक्त. सूक्ष्म देहातला एक काय तिथं मन आहे, म्हणून ती सूक्ष्म देहाची. ही मी हिला जाणणारा साक्षी घट साक्षी न्यायाने किंवा निराळा आहे ही सिद्ध झाली. याप्रमाणे स्वप्न अवस्थेचा मी साक्षी आहे. कसा आहे? मी साक्षी आहे. या ठिकाणी असं जे आहे आपण दोन अवस्था पाहिल्या, स्वप्न अवस्था आणि जागृत अवस्था. जागृत अवस्थेमध्ये मी आहे, स्वप्न अवस्थेमध्ये मी आहे. म्हणजे ज्ञान कोणाला होतं? फक्त मला. या अवस्थेला काही ज्ञान होत नाही. आता जागृतीमध्ये अनेक विषय पाहिले तुम्ही, पण त्याला काही ज्ञान आहे का? इंद्रियाला काही ज्ञान आहे का? मनामध्ये तुम्ही एक म्हणून ज्ञान. जागृतीमध्ये आता मनामध्ये जाणणारा कोण आहे? तुम्ही. तुम्ही नसल्यावर कोणाला ज्ञान होईल का? मग असा जो विश्व अभिमानी जीव या ठिकाणी त्याला चैतन्य म्हणा, किंवा याला मी म्हणायला म्हणून जीव म्हणावं लागतं, आणि याला मी नाही म्हणल्यावर तो जीव एका देवाचे परमात्माच येतो. पण ह्या संघाताला तो मी म्हणतो, म्हणून त्याला काय नाव पडलं? विश्व अभिमान. आणि ह्या संघातून मी वेगळा आहे असं जर त्याने ध्यानात घेतलं तर ते कोण आहे? परमात्माचे, देवचे, ते ब्रह्मचे. असे ब्रह्मरूप आपण आहोत. हे जे चिंतन सांगण्याचा हेतू काय आहे? तिन्ही अवस्थेमध्ये मी अखंड आहे, तिन्ही अवस्था जड आहेत है ना. आणि त्या स्वतःलाही जाणीत आणि त्यांचा पुन्हा अभाव आहे. काही ठिकाणी भाव आहे, आता भाव आहे तर स्वप्नामध्ये याचा अभाव आहे, सुसुप्तीमध्ये सुद्धा याचा काय? जागृतीचा अभाव आहे. पण माझा भाव आहे की नाही? मी नित्य, ह्या अनित्य, म्हणजे कधी आहे आणि कधी नाही. असं या ठिकाणी दोन्ही अवस्थेचं चिंतन झालं आपलं. आता उद्यापासून काय होईल? 3 दिवस आपला कार्यक्रम बंद आहे, कारण इथं सप्ताहाचा कार्यक्रम 3 दिवस खंडोबाच्या यात्रेनिमित्त 3 दिवस बंद राहील. त्याच्यानंतर आपला मग 27 तारखेपासून पुन्हा चालू होईल. कुंडलिक वरदे हरी